तुम्ही पाहिला नाही पाहिला? बघा हा मुख्यमंत्र्याचा प्रताप बघा। नमस्कार मित्र हो, नमस्कार। सत्तेपुढे शहाणपण चालत नाही म्हणून अनेक जण आपली चूक नसली तरी सुद्धा बघा मान खाली झुकवतात। म्हणजे काय हो, त्यांना झुकवावीच लागते। त्यातल्या त्या सरकारी अधिकारी असल्यावर तर काय, मंत्री आमदार यांच्या पुढे झुकले मानेनच वागावं लागतं, वावरावं लागतं। हा अधिकारी भ्रष्ट असेल तर मग तो स्वतःच लाचार होऊन नेते मंडळीच्या पुढं मागं फिरत असतो। म्हणजे त्याला काहीतरी लाळघोटेपणा म्हणा, जिभल्या चाटत म्हणा, वगैरे जे काही म्हणायचं ते म्हणा। सत्तेच्या प्रभावामध्ये सगळ्यात जास्त बळी जातो बघा तो पोलीस अधिकाऱ्यांचा। सत्ताधारी पक्षाचे अनेक कार्यकर्ते मन मानेल तसं वागत असतात। काहींचे अवैध धंदे असतात तर काहींचे अशा अवैध व्यवसायाला आशीर्वाद सुद्धा असतात। पोलिसांनी काही कारवाई केली की लगेच वरून कोणाचा तरी फोन येतो, पण त्याआधी स्थानिक पातळीवरचा बघा कोणीतरी पदाधिकारी एखादा पोलीस ठाण्यात पोहोचलेला असतो। पोलीस अधिकाऱ्याशी तो एवढ्या असभ्य भाषेत हुज्जत घालत असतो, बाकीचे पोलीस सुद्धा बघत उभे राहिलेले असतात। अहो तो बड्या बड्या नेत्यांची नावं घेत पोलीस अधिकाऱ्यांना धमकावत असतो। असला प्रकार फक्त कार्यकर्त्यापुरता मर्यादित नाहीये, वरचे नेते सुद्धा पुन्हा त्याच अधिकाऱ्याला गडचिरोली दाखवण्याची धमकी देत असतात। पण आता याच्याही पुढे हे सगळं गेलं आहे। अहो जाहीर कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एका पोलीस अधीक्षकांना व्यासपीठावर बोलवतात आणि हजारोंच्या जनसमुदायासमोर SP दर्जाच्या अधिकाऱ्यावर हात उचलतात। विश्वास न बसण्यासारखा हा प्रकार पण लोकांनी पाहिला, कॅमेऱ्यानं टिपला आणि मग तो व्हिडिओ व्हायरलही झाला। तुम्ही पाहिला नाही पाहिला? बघा हा मुख्यमंत्र्याचा प्रताप बघा। हे सगळं घडण्याआधी काय झालं बघा, बेळगाव इथं काँग्रेस पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी अनेकांची भाषणं झाली, तोपर्यंत काही नाही। मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे बोलायला उठले आणि तेवढ्यामध्ये भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। घोषणाबाजी करीत त्यांनी काळे झेंडे दाखवायला सुरुवात केली। अहो त्यामुळे मुख्यमंत्र्यांना भाषण करणं अवघड होऊन बसलं ना। समोरचा प्रकार पाहून मुख्यमंत्र्यांचा पारा चढला। मग काय, हे SP कोण इथला, काय चाललंय हे, असं सगळं कसली कायदा सुव्यवस्था वगैरे असे प्रश्न करीत SP बोलावून घेतलं। धारवाडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक नारायण बर्मणी हे घाईघाईनं मुख्यमंत्र्यांच्या समोर आले। अहो समोर हजारोंचा जनसमुदाय, मुख्यमंत्री यांनी भर व्यासपीठावरच SP वर हात उगारला। SP 2 पावलं मागं सरकले। पाहणारे थक्क झाले, अचंबित झाले। या SPनी म्हणजे या बर्मणी यांनी बेळगाव इथं पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर अनेक वर्ष काम केलेलं आहे। त्यांना तिथल्या भौगोलिक परिस्थितीची अधिक माहिती असल्यामुळं मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यामध्ये सुरक्षा व्यवस्थेसाठी त्यांची नेमणूक करण्यात आली होती। त्यांच्यावरच मुख्यमंत्र्यांनी हजारो लोकांसमोर हात उचलला। कदाचित त्यांचा कायद्यावर विश्वास नसावा। अहो पण मुख्यमंत्री जर असं जाहीरपणे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर हात उचलू लागले तर तळागाळातला आणि गुन्हेगारीशी संबंधित असलेला, अवैध व्यवसायाशी संबंधित असलेला कार्यकर्ता सरकारच्या पोलीस यंत्रणेला किती किंमत देणार, तुम्हीच सांगा मित्रांनो। आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।